मित्रांनो, आता जस्ट कॉफी पिऊन झाली आणि एवढी जास्त थंडी आहे ना, भयंकर थंडी आहे आज. मला ऍक्च्युली आज सकाळी उठून रनिंगला जायचं होतं, पण थंडीमुळे हिंमत नाही झाली. कॉफी पिली, थोडा वेळ बसलो आणि तरी थंडी वाजते, त्यामुळे इथे वरती आलो टेरेसवरती उन्हामध्ये. बघा, गावाकडे ना खूप जास्त थंडी असते, सिटीमध्ये ऍक्च्युली एवढी थंडी राहत नाही. आता तुम्ही इथे बघू शकत असाल तर तुम्हाला टोटल धुकं दिसत असेल. काय माहिती या कॅमेरामध्ये दिसते की नाही दिसत आहे, पण अजूनही धुकं आहे. म्हणजे सूर्य एवढा वरती आलाय तरी पण धुकं आहे. स्टील हे पूर्ण धुकं दिसतंय मला समोर आणि थंडी खूप आहे. त्यात माझं जे जॅकेट आहे ते काल आईने धुतलं आणि धुतल्यामुळं ते वाळलंच नाही, त्यामुळे ते इथं वाळत घातलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे जॅकेट सुद्धा नाही, त्यामुळे खूप जास्त थंडी वाजते. तर रनिंगची जी गोष्ट राहिली ना, तर रनिंग आपण उद्यापासून स्टार्ट करू किंवा जिम स्टार्ट करू. जिमचं सेटअप करायचं आहे, ते झालं तर मग जिम करायचं आणि रनिंग कधीतरी करायची. लाईक आठवड्यातनं एकदा दोनदा रनिंग करायची. बाकी दिवस तुम्ही वॉकिंग करायची किंवा माझं जिम करणार खाली. आता थोडा वेळ ऊन खातो आणि ऊन खाल्ल्यानंतर आपल्याला निघायचं शेतात, कारण आपलं राहिलेलं काम कंप्लीट करायचं आहे. पण त्याच्या आधी हा व्ह्यू बघा. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू. आता जस्ट शेतात निघालोय आणि 8 वाजलेत आणि 8 वाजताचं टेम्परेचर किती आहे माहिती आहे का? 13 डिग्री. आणि सकाळी 6 वाजता तुम्हाला बोलतो तो ना मी, थंडी आहे खूप जास्त, तेव्हा टेम्परेचर किती होतं माहिती आहे का? 10 डिग्री. सर्वात कमी टेम्परेचर आहे आज, माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे एवढी थंडी वाजत होती. आता जस्ट आपण शेताकडे निघालोय. ऑलमोस्ट 5 मिनिटामध्ये मी शेतात पोहोचणार. तुम्हाला काल झालेलं काम दाखवू. हे बघा, फरक दिसतोय का? याच्यावरती आपण डबल हात घेतलाय आणि याच्यावरती सिंगल हात घेतलाय. अजून एक हात याच्यावरती घ्यायचा आणि हे रेडी आहे. असंच भरपूर काम झालंय काल. हे बघा, हे पण गेट कम्प्लीट झालंय. त्यानंतर मी जेव्हा तुम्हाला बोललो ना की घरी जाणार आहे, त्यानंतर 1 तास आपण हे काम केलंय. आता याच्यावरती एक डबल हात घ्यायचा आणि नंतर मग बाकीच्या याच्यावरती मारायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं तुम्हाला आपलं काम दाखवतो किती झालेलं आहे. बघा, हे गेट तर आपण कालच केलं होतं. आता आज काय काय झालं, हे एक गेट झालंय, हे एक गेट झालंय. त्यानंतर हे जे तुम्हाला वरती पाण्याच्या टाकीसाठी स्टँड दिसतंय ना, हे टोटल आपलं झालंय. त्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो, हे आपलं टोटल झालेलं आहे. म्हणजे हे पूर्ण त्या साईडपर्यंत झालेलं आहे. हे कम्प्लीट झालं आपलं. त्यानंतर या इकडे अजून दाखवतो तुम्हाला काय काय झालं आहे माझं काम. 3 तासामध्ये मी काय काय केलं. याच्यावरती आपण एक डबल हात मारला, कारण ही साईड आपली काल रात्री परफेक्ट नव्हती झाली, त्यामुळे ही पण झालं एक. आणि लास्टला हे झालं, हे ऑलमोस्ट अर्ध्याचं थोडंसं कमी इथपर्यंत झालं. आता वरती आपला हात पुरत नाही आहे, त्यामुळे वरती शिडी वगैरे आल्यानंतर एवढं काम झालं. बघा, तुम्ही जर विचार केला तुम्ही खूप काही करू शकता. त्यामुळे स्टेप घ्यायला स्टार्ट करा. स्टेप घेसाल ना, तुमचं आरामात होईल. आता आपण निघूया घरी जायचं, मस्त जेवण करायचं, आराम करायचा आणि मग परत संध्याकाळी यायचं. तोपर्यंत हे सर्व आता धुवून ठेवायला लागणार आहे, कारण ही जी मशीन आहे ना, ही मशीन ही जाम होते. मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली आता, की हे जे ना नोझल हे पूर्ण जाम होतं. त्यामुळे याला तुम्हाला थिनरमध्ये भिजवून ठेवायला लागतं आणि थिनरमध्ये भिजवून ठेवल्यानंतरच ते सॉफ्ट राहतं किंवा नेक्स्ट टाईम तुम्हाला युजेबल राहतं. त्यामुळे थिनर यूज करा. आता इथे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे मी इथे बकेट भरून ठेवली, ही कलरची बकेट आहे. आता याच्यामध्ये थिनर टाकणार आणि थिनरमध्ये सगळ्या मशीन डुबवून ठेवणार. फक्त ती जी मशीन आहे ना, त्यामध्ये जो इलेक्ट्रिकचा पार्ट आहे तो तुम्हाला नाही डुबवून ठेवायचा, नाही तर खराब करताल. ते समोरचं जे निघतं ना नोझल, ते वेगळं निघतं, ते भिजवून ठेवायचं. आणि बाकीचे छोटे छोटे नोझल आहेत ते पण भिजवून ठेवायचे आणि संध्याकाळी मग डायरेक्ट यूज करायचं थिनरमध्ये. अशा प्रकारे आपलं आजचं काम झालं आहे. आपण निघूया आता घरी. तर जसं की तुम्ही बघू शकता, मी आलोय गावातल्या माझ्या दुसऱ्या घरात दोरी शोधायला, कारण बाज विणायची आहे आणि टास्क बघा, इथे मला दोरी शोधायची आहे. आणि राहिली गोष्ट शेतातली कलरची, तर आज दिवसभरापासून गावामध्ये लाईट नाही आहे. लाईट नसल्यामुळे आपण कलर नाही देऊ शकत आहे, त्यामुळे आज घरचे कामं करायचे आहेत. ॲक्च्युली घरी पण जास्त काही कामं नव्हते. मी दुपारी खूप छान मध्ये झोप घेतली आणि आता दोरी शोधून घरी घेऊन जायची आहे, बाज विणायची आहे. बाज माहिती असेल तुम्हाला, नसेल माहिती मी दाखवतो.